जू महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी, लावा राजगडावरी. जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी, जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी. शिवाजी छत्रपती महाराज की जय. हर हर महादेव. हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे राजगडला चाललो आहे. बाईकने चाललो आहे आपण आणि आपली गँग आहे, 5 जण आहेत आपण. माझ्या पाठी कोण आहे अजून काही डिसाईड झालं नाही, पण बाकीच्यांच्या पाठीमागे आहे. ओमकारची नवीन गाडी आहे R15. तर बघायला मजा येणार आहे. तर तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तशाच प्रकारे आपल्या गँगचा मेंबर एक आज असं ॲड झालेला आहे. आताच तयारी करते बघा. ही पॉपर म्हणजे प्यारनाकर हा रॅप शोला चाललोय आम्ही. हा बंटा आहे. आणि जय महाराष्ट्र आणि जय शिवराय, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. आपण चाललो आहे राजगडला आणि राजगडला आम्ही बाईकने जाणार आहे. भावाची हायाबुसा आहे आणि माझी आहे कावासाकी निंजा कावासाकी ना तुझ्या गल्लीत आहे. कासावाकी गाईस, आता आपण निघालो आहे. ऑलमोस्ट गाडी इथे आपण पार्क केली आहे आणि आता आपण पाया पडायचं आहे मंदिराच्या. नंतर आपण निघणार. गणपती माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाईस, आता बघा, आता पवन पण जॉईन झालाय. भाव्या गेलाय गाडी आणायला. सागर इथे आहे, मी इथे आहे आणि ओमकार तो बघा तिकडनं येतोय पाठून. ओमकार इथे गाडी घेऊन हायाबुसा R1 हायाबुसा घेऊन येतोय. आणि इथे भाव्याने पण ग्लव्स वगैरे घालून भाव्या पण रेडी आहे. हा, आपली कुठे आहे दुकाटी? हा बघा, हा एकच रायडर आहे आमच्या बरोबर आणि आम्ही सगळे असेच आहेत. तर चला, असं आता हसी मजाक चालू असणार आहे आणि आता आम्ही निघालो आहे. बघूया, पुढे पुढे सांगत राहू, भेटत राहू. गाईज, आता बघू शकता आम्ही निघालो आहे. आता पाठीमागे ओंकार आहे, पाठीमागे भाव्या आहे. चला, आता आपण आहे ना पेट्रोल वगैरे भरून आता इथे थांबलो आहे. बाकीची हवा भरत आहे तिकडे पाठीमागे बघू शकता, तिकडे हवा भरत आहे. आणि हा पेट्रोल पंप आहे गोरेगावचा, टेंडोची. आणि आता आम्ही इथे पेट्रोल वगैरे फिल करून मस्तपैकी हवा बिवा भरून आता निघणार आहे. निघालो आहे आपण, हे बघा. गाईज, आता आपण फायनली लोणावळ्याला पोहोचलो आहे आणि इथे आपण जरा आता सॉफ्ट ड्रिंक वगैरे घ्यायला इथे आपण मेडिकलमध्ये थांबलेलो. आणि पवनला मेडिकलमधून पेन क्लिअर घ्यायची होती म्हणून थांबलेलो. आणि बघू शकता तुम्ही आपण गाडीवर. आणि आता आपण एकटार आहे, तर आपल्या पाठी बसला आहे पवन. आणि मध्ये मध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही आणि रात्रीची जरा व्हिडिओ जरा डल येत आहेत, तर त्यामुळे व्हिडिओ पण काढू शकलो नाही. आणि व्हिडिओ काढू शकलो नाही त्याचं कारण पण वेगळं आहे. इन्सिडेंट एक मोठा झाला, तो आता मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, पण तो इन्सिडेंट सांगण्यासारखं होता. आता इथे आपण मॅपवरती जरा हे डिस्कशन चालू आहे यांचं. आणि आपण मॅप लावला आहे, पवनचा मोबाईल लावला आहे. आणि बघूया आता अशाच प्रकारे पुढे पुढे आता तुम्हाला काय काय असेल ते मी तुम्हाला सांगेन. आणि बघूया पुढे काय काय. आता आम्ही प्युअर व्हेज स्वागत हॉटेलजवळ आता थांबलेलो आहे. हे बघा पाठीमागे हॉटेल आहे आणि ही आमची गँग आहे. आम्ही अशा प्रकारे हॉटेलमध्ये बसलो आहे आणि बघा मेनू सिलेक्ट करतोय. मेनू बघून आता मागवायचं बघतोय. आता अजून तुमचं मेनू सिलेक्ट नाही होतं. मेनू सिलेक्ट करते. काय करते? ट्रिपल फ्राय राईस, चिकन चायनीजमध्ये बघ ना. तर गाईज, बघू शकता अशाच प्रकारे आमचा टेबल सजलेला आहे. आणि इथे काही जेवण मागवलं आहे. मी साबुदाण्याची खिचडी मागवली आहे, फुल व्हेज कोल्हापुरी आणि इडली बटर रोटी. तिकडे जण बटर रोटीवाले आहे. तू काय खातोय? डाळ खिचडी मागवली आणि रेडी झाली. तुम्ही पण येऊ शकता. अजून आम्हाला 2-2.5 तासाचा अजून आमचा रूट आहे. बघूया आता. अशा प्रकारे वाजले 12. बघू शकता.
बघूया अजून 2 तास दाखवत आहेत, म्हणजे 1:30-2 वाजणार आहेत. जाऊ असते असतील चौकास. गाईज बघू शकता आता आम्ही दोघं जण इथे आहेत गाडीच्या आता सागर राहिले आणि आता आतमधनं झाला व्हिडिओ आता पवन काढणार आहे. पवन बघू शकता पाठीवर बसला आहे. पवन रायडर पवन. चलो नाव काय? नवीन कामकाज मुद्दा, न्यू कामकाज टनल. गाईज आता आपण रूमला चेकआउट करतोय. रात्री रूम घेतली, तुम्हाला सांगू शकलो नाही. खूप आम्ही एकदम स्ट्रेसमध्ये ही रूम घेतलेली आणि रात्री 3 वाजता आम्ही ही रूम बुक केली आणि आता आम्ही या रूमला चेकआउट करतोय. आमच्या राणीने थोडा उशीर केलाय. राणीला खूप लेट झालाय राणीमुळे. आम्हाला 8:45 झालेत आणि आता आम्ही गडावर चढणार आहे भर उन्हामध्ये सूर्याचा आनंद घेत. आणि बघू शकता आमची तयारी वगैरे झाली आहे, सनक्रीम वगैरे लावून आणि आता निघायचं आहे. चला भेटूया आपण पुढे. तर गाईज आता आपण निघालो आहे. गाड्या वगैरे रेडी झालेल्या आहेत आणि पाठीमागे पण बघू शकता तुम्ही बाकीचे फोटोशूट वगैरे चालू आहे. हॉटेल राजगड आणि हॉटेल राजगडच्याच समोर हा सूर्याचा व्ह्यू बघू शकतो सनसेट. आता आम्ही निघालो आहे राजगडासाठी. तर भेटूया पुढे. तर गाईज माझं नाव आहे पवन आणि आम्ही हॉटेलमध्ये चेकआउट केलेला बहुतेक 9च्या दरम्यान चेकआउट केला आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. आणि राजगड जो फोर्ट आहे तो बहुतेक 20 मिनिटावर आहे. बहुतेक आता टायमिंग झालेला आहे 10 वाजले आहेत. 10-15 मिनिटात आम्ही पोचून नंतर मग पावणे 10 म्हणजे 9:15 आता वाजले. तुला किती मिनिटं दाखवते? 20 मिनिटं. किती 20 मिनिटं दाखवते ना? 20 मिनिटं म्हणजे आपण ऑलमोस्ट 10:10ला पोहोचू. आता इथून आपण निघण्यावरती. हे हॉटेल आहे. हे हॉटेल तुम्ही बघू शकता. आम्ही इकडे धाबा आहे. हा ओके धाबा आहे आणि इकडे धाब्यावर पण वडापाव आणि तेच भेटतं आपल्याला. हा धाब्यावरती हेच भेटतं. स्नॅक्स आहे, मिसळपाव, वडापाव. आणि इथे मी काय ही जी तुम्ही बघताय मला जी व्हिडिओ ही तुम्हाला हंटर सॅम व्लॉग या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल बहुतेक. टायर झाला आपला टायर काय मागवले? गाडी चालून थोडी आणि झोप बहुतेक बघायला गेलात ना तर झोप आम्ही 3 तासच झोपलोय फक्त बस. हॉटेल 3 वाजता आम्ही चेक इन केला आणि 6च्या दरम्यान आम्ही चेकआउटचा प्लॅनिंग चालू होता. आणि सरांच्या गाडीचा वाटतं चॅनचा नटबोल निघतोय सारखा तर ते बघायला चाललंय वाटतं. तुम्हाला जरा लुक दाखवतो धाब्याच्या पाठचा जरा. हा वाला म्हणजे ऑलमोस्ट आम्ही गावखेड्यामध्ये पोचलोय पुण्यामध्ये. तर आपण मागवलंय मिसळ वडा मिसळ आणि ह्याने मागवलंय मिसळ पाव आणि खाण्यात व्यस्त आहे. गॉगल बिगल पण काढायला त्याला टाइम नाही. खा तू खा हादड. तर गाईज आता आपण फायनली राजगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि आपण गाडी पार्क केलेली आहे तिकडे समोर झाडाच्या खाली. आणि ते बघू शकता ओंकार आणि भागा गाडी पार्क करतायत आणि पाठीमागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही राजगड. आणि हा रोपवे आहे इथे आणि इथे गाडी पार्किंग वगैरेचे पे करावं लागतं. इकडे हे जे काकी आहेत त्या पे करून एका गाडीचे 20 रुपये असं काहीतरी आहे. आणि आपल्या 3 गाड्या आहेत तर टोटल आपल्या 3ही गाड्या तिथे लागलेल्या आहेत झाडाच्या खाली. आता आपल्याला पे करायचं आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता राजगड. हा बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि इथेच या पायथ्याशी हॉटेल वगैरे आहे ते खाण्याचे वगैरे जेवण नाश्त्याचे आणि ह्या गाडी पार्किंग वगैरे
आणि हा राजगड आणि हा रोपवे आहे आणि इथून आता आपण चालायला सुरुवात करणार आहे आणि हे दोघं जण इथे. तर गाईज आता आपण फायनली गड चढायला आता सुरुवात करतोय. इथे आम्ही 4 जण आहेत आणि इकडे आहे आपला एक आणि आता इथून आता गडाची सुरुवात आहे. राजगड किल्ला उंच 1376 मीटर. टायमिंग सांग. सकाळचे 6 वाजले. सकाळचे 6 वाजले. मी काय बोलतोय ते माहिती आहे जुनी माणसं खूप वेळ थांबून एवढा आणि पाठीमागे व्ह्यू बघू शकता. व्ह्यू फक्त चढून 20 मिनिटं झाली. हा ठीक आहे पण हालत तो दिसतो, तो बघा दिसतो खाली येतोय, तो बघा येतो पाठीची बॅग गेली हाताखाली. आणि पाठीमागचा व्ह्यू पण बघू शकतो. सह्याद्री बहुतेक अजून 40-45 गाईज अर्ध्यापेक्षा पण अर्धा चढलोय आतापर्यंत. भावाची तब्येत जरा वीक झाली आहे. वखत चाललंय. खाल्लेलं सगळं बाहेर काढलंय आणि आता आम्ही जरा सावळीत थांबलोय आणि पाठीमागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय खतरनाक सह्याद्री दिसतोय एकदम. कलावंतीला झाडं बिडं पण नाही. हे बघा इथे आम्ही ना गाड्या पार्क केलंय बघा इथे. आणि हाच तो आमच्याबरोबर चालू केलेला आहे. आणि ह्याने आम्हाला 6 वाजताचा टाइम दिलेला. आता आम्हाला 1 वाजलाय बघा आणि आम्ही अजून इथेच आहे अर्ध्यात. आणि ह्याच्यामुळेच थांबावं लागतं. ह्याच्यामुळे सगळीकडे थांबायला लागतं सगळीकडे. तर हे बघा हे काका आहेत. यांच्याकडे आता आम्ही लिंबू सरबत घ्यायला थांबले आणि आमच्या बरोबर अजून पण जे आहे थांबले आहे. उन्हामध्ये भरपूर ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये भर उन्हामध्ये आम्ही चढतोय. तुम्ही खा चालेल. किंवा खाली आहे आम्ही घेतो. तर आता तुम्हाला जे बाबा दाखवले लिंबू सरबतवाले ते बाबा आता महाराजांचा पोवाडा बोलतायत. जरा दाखवतो तुम्हाला. हा चालू करा. फोटो काढ ना. पोवाडा घेतो चालू तो खाली जाईल. मला काय सांगू ऊन पण भरपूर आहे ना. आणि रोपवेने वरती चाललो होतं. मध्येच लाईट गेली 15-20 मिनिटं थांबलो. एवढं भीती वाटत होती. लय भीती म्हणजे आहे ना त्या रोपवेचं सीट असतं ना असायचं त्याच्या खाली झोपलो होतो जाऊन. अरे बापरे. हो आम्ही एक 7-8 जण होतो. 8 जण होतो. लाईटच आहे ना लवकर. ते जे रोपवेची माणसं असतात घातली माणसं रोपवेवाले. एक माणूस असतो त्यांच्या बरोबर पण त्यांचं ते ओके डोकी. हा चला आता बाबा घेतात पोवाडा. मला पूर्ण काकडे घेतल्याशिवाय ते बोलणार नाही. थांबा तुमच्याकडे. हा हा जागा घातली रे. तिथं ना शिवचरित्रकार आहे कीर्तन करते. आणि ते भोसले लेडीज प्रियंका भोसले भेटले ना. आता चालू करते. इकडे आता बहुतेक राजगडावर 40-45 मिनिटं वरती आलोय आणि आम्हाला ते वरती स्टॉल भेटलाय. बाबा आहे बहुतेक इंस्टाग्रामवर यांनी खूप सारे पोवाडे बोललेले फेमस आहेत. ते आता आम्हाला एक पोवाडा ऐकून दाखवणार आहेत. ते तुम्ही आता पहा. सांग 1 2 3 बाबा पहिल्या दिवशी राजे दरबारी आले वंशाला बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जू बाळाजी जुऱ्या जू. दुसऱ्या दिवशी चाला मंदेरी केली आरास नानाये परी नाऊ गाली ती दासी सुंदरी जू बाळाजी जुऱ्या जू. तिसऱ्या दिवशी वाजवला घंटा उठा बायांनू चिंटाडा वाटा आयवणारीचा पदर लुटा जुवाळाजी जुऱ्या जू.
चौथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार असा शिवाजीला शोभे सरदार जुवाळाजी जुऱ्या जू जू. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यजी जाबाई धावून आली जय प्रतिभा राजाला दिली जुवाळाजी जुऱ्या जू जू. सहाव्या दिवशी लावून लळा काने कुंडलिक मोत्याच्या माळा गंध केसरी कंपळी टिळा जुबाळाजी जुऱ्या जू जू. सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जलामला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुवाळाजी जुऱ्या जू जू. आठव्या दिवशी आनंद मोठा झाले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवितो पाटा जुवाळाजी जुऱ्या जू जू. नवव्या दिवशी नवरात्र हिरा जायच्या गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा प्रकाश सारा जुवाळाजी जुऱ्या जू जू. दहाव्या दिवशी करोनी जिन्ना निळ्या गोडीला रेशमी झुला फोटो काढावा वरती बैसून जुवाळाजी जुऱ्या जू जू. अकराव्या दिवशी 11वा रंग पाहून सैनापत बाळाला दंग पाच्या हत्यार राजाच्या संग जुवाळाजी जुऱ्या जू जू. 12व्या दिवशी लावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नाऊ शिवाजी ऐका मंडळी जुवाळाजी जुऱ्या जू जू. महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी शिवाजी छत्रपती महाराज की जय. हर हर महादेव. बस का अजून म्हणायचं आहे? बस बस धन्यवाद. जय शिवराय. आहे काय अजून काय मला पाणी दे ना ते मला पाणी दे ना. शिकलो नाही अक्कल नाही शिवाजी पत्र्यांचं बघून शिकलो आम्ही शाळा गाईज हा बघा इथे आपल्याला जायचं आहे. इथे फोटोशूट वगैरे आम्ही केलं आहे आणि बाकीचे अजून करतायत अजून चालू आहे फोटोशूट वगैरे. एक आहे तो खाली थांबलाय. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो सारी है पर जंजीर में जकड़ा हुआ राजा आज भी सब पे भारी है. बघू शकता व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू खतरनाक. अंगावरती काटाच आला पाहिजे काय. पुरा 1 तास लागतो कट्टोकट जर न थांबता आलं तर. नाही थांबत थांबत आलं तर 2-2.5 तास 3 तास कुठेच नाही गेले. 5 तास पण लागतील थोडासा ऑटोमध्ये डिले झाला लवकर येऊन हे बघू शकता तुम्ही. हा हा खतरनाक. हे बघा इथून धावत येऊन असा डायरेक्ट पाली दरवाजाकडे आपला एक फंटर इथेच उभा होता आणि हा पाली दरवाजा बघू शकता तुम्ही. पाली दरवाजा पाली दरवाजा. माकड आलंय सगळे घाबरते. पिल्ल आहे माकडाचं. हो दरवाज्यावरती चढलं. हा शाबाश. हा यांचे हिचेच पिल्ल असणं ते. हा हा पिक्सेल आणि याच्यामध्ये तू विकू शकतो हा फोटो. पिक्सेल आणि
रात्री आम्ही 9 किती वाजता पण या काय problem नाही. रात्री 1 वाजता माणसं आली. सागर शिवबाच होणार. बघू शकता पहिल्यांदाच आलो मी राजगडवरती. मी ह्याच्या आधी आलो नव्हतो आणि पहिल्यांदाच फुल एक्सपिरियन्स घेतोय. मागच्या टायमाला आपण चढलो होतो लोहगड आणि आता ह्या टायमाला आपण आता घेतला आहे राजगड. आणि आता हा बघा इथे. तर आता आपण फायनली आता आलो आहे गेट जवळ. बघू शकता हा बघा. गेट मधून आता आपल्याला भंडारा उधळलेला दिसतोय. अरे आता आतमध्ये जाणार आहे. भरपूर माकड आहे तिथे. चला तर आपण फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे गडावरती. बघूया काय काय पाहायला भेटते आपल्याला. सगळे ऑलमोस्ट थकलेले आहेत. पद्मावती मंदिरच लागतंय. तुम्ही एवढं हिटचं ऍक्च्युली माझ्या खूप लांब लांब आहे ना डिस्टन्स. 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. मी रेस्ट करा. इथं मंदिर आहे आरामात आहे. कारण जर आत्ता माचीवरती गेले तर त्या साईडला काही पाणी वगैरेची सोय नाही. तुमच्याकडे पाणी घेऊन जायचं असेल तर आहेत लोक ज्यांच्याकडे पाणी सफिशियंट टोप्या वगैरे तर जाऊ शकतात. नाहीतर मग थोडं ऊन खाली झालं का मग चालू करा. कारण पद्मावती माची छोटी आहे. सुवळा संजीवनी 2.5-3 किलोमीटर लांब आहे. परत इकडे गेलं तरी 2.5. बघण्यासारखे किती स्पॉट आहेत म्हणजे बाले किल्ल्यावरती सगळ्यात मुख्य तुम्हाला पाहण्यासारखे आहेत का. त्याच्यावरती मग तुम्हाला सदर आहे महाराजांची आणि इतर पण गोष्टी आहेत भरपूर. महादरवाजा जसा तसा आहे इटीच. आणि इथं पद्मावती मातेचं मंदिर आहे. मातेचं मंदिर आहे. तलाव आहे पद्मावती मातेचा. आणि पलीकडच्या साईडला जी आहे ती सुवेळा माची, पाठीमागे संजीवनी माची. आणि इथं छोटीशीच आहे बट पद्मावती एक माची आहे. 2 मोठ्या माच्या आहेत. आता आम्ही एक केली आहे कवर. फक्त एक राहिली. बाकी सगळं कवर केलं. बाले किल्ल्यावर नक्की जा. हिट आहे आणि हाईट आहे जास्त पण बाले किल्ल्यावर नक्की जा. सदर आहे पाहण्यासारखी. महादरवाजा हाईट जो दिसते ना वरती सगळं जायला रस्ता इकडूनच आहे की असं म्हणजे तुम्ही पोहोचलेत तुम्ही. सरळ सरळच आहे. मध्ये मध्ये चढण आहे. मध्ये मध्ये सरळ आहे. एक जण येतोय. ऊन भरपूर आहे. आम्ही आलोय ते चुकीचा टाइम आहे म्हणून. कडक भर उन्हात आलेलो आहे. भर उन्हात. आणि ह्या भर उन्हातला व्ह्यू आहे हा. पाणी पण आमच्याकडे संपलेलं आहे. वरती पण शॉपकीपरकडे पाणी संपलेलं आहे बोलते. तर बघूया आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करू. आणि पूर्ण हालत इथेच झाली. तर बघा तुम्ही बाले किल्ला हा जो दिसतोय हा बाले किल्ला आहे. दरवाजा राणी वसंत तलाव. काय दादा आम्ही असे बसलोय वरती गडावरती आणि लस्सीची मजा घेतो इथे. एकदम चिल्ड आहे. चिल्ड आहे. एकदम चिल्ड. लस्सी इथे 50 रुपये आपण विकायला आणले असे तिथून 10 घेतले लस्सी. आणि गडावरती पाण्याची बॉटल 1.50 रुपये निघून गेला असता. तर पाणी सोबतच ठेवायला लागेल.
सोबत किती ठेवणार? 5 लिटरचं कॅन बांधावं लागेल बाळा. भगवा ध्वज. मधमाशी आली. माहिती आलीच होती, आम्ही तेच बोलतो ना, फिरतो तो तेच बोलला. इथे आम्ही असे बसलोय. आणि कितीला उतरायचा तो बघा. 2 वाजले. मी तर बघू शकतो. अर्धी बाजू हिरवी हिरवी आणि अर्धी बाजू काळी काळी. एक साईड हिरवी आणि एक साईड काळी आणि मधूनच रस्ता आहे बघा. भरपूर मोठा आहे हा राजगड. फिरायला गेलं तर एक दिवसही कमी पडेल. तर आता आपण चाललो आहे बाले किल्ला. बघा वरती. चल 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 चल. सागर स्पीड वाढव, चल आपला टाइम नाही राहिलाय. स्पीड वाढव बोललो. 11:30. इकडे आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. हा मिक्सर विक्सर आहे. हवा पण मस्त आहे, एकदम साठ आहे. बघू शकता आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही पाठीमागे. आणि इकडे हवा बघा काय लागते, एकदम साठ हवा आहे एकदम. मी आता कुठे आहे? ऑलमोस्ट ढगात आहे, ढगात. हे बघा राजगड बाले किल्ला. हे बघा सॉलिड दम लागले. धावतोय. आता परत वाटचालीला सुरुवात झालेली आहे. आता थेट बाले किल्ला गाठायचा आहे. महाराजांनी जी हा आवडीचा किल्ला बाले किल्ला. कसा तरी आवाज आला सरसच बघून बघायला गेला. बघू शकता ही वाट आहे. आपली सगळे येतात आणि आम्ही चाललोय, कारण आम्ही निघालोच लेट होतो. वाट बघू शकता. तरी आता एकदम सुरक्षित वाट आहे, एकदम साईडने बांधलेलं आहे. येऊ सॉलिड आहे एकदम. व्ह्यू बघू शकता. हो हा मोह. हा हे बघा ते मोह बोललेले. हे बघा मोह लागलेली आहेत. हे बघ मोह. पुढे पण आहेत. चला तर चला गाईस, पटापट आपल्याला बाले किल्ला गाठायचा आहे. अंगाला परफ्यूम मारलेला आहे. मधमाशा कधी पण आम्हाला डंक मारू शकतात, तर आम्हाला सावधीने जायला लागणार आहे. आणि बाले किल्ला गाठायचा पण आहे. परत बाले किल्ला गाठून आम्हाला परत मुंबई पण गाठायची आहे.
तर आम्ही परत जेवल्यावरती निघणार आहे परत. जेवायचं अजून आता पता नाही, 2:30 वाजलेत. लस्सी खाल्ली आहे तशी, एवढंसं काही नाही. सुरळीत जायचं आहे आम्हाला मुंबईला परत. पाण्याचे बॉटल संपलेत, दोघं जण थांबलेत पाण्याची बॉटल घ्यायला. पाठीमागचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. पार डोंगरात ना रस्ता आहे एकदम खतरनाक. हे बघा झाडांना शेवाळी लागून शेवाळी सुकलेली आहे. खतरनाक खतरनाक. सरसरला इथं काहीतरी आहे, मंदिर असेल. सुंदर सुंदर. आता हे बघा, ही ते शिड्या एकदम सरळ आहेत, सरळ शिड्या. आता खरी लढाई चालू होणार आहे, जंगनी सामना. बघूया कोण जिंकताय आणि कोण हारताय. चालू. वाह. हा हा, आप तैयार हो? ओके चलो. हो 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 हो. हा बघा तो डोंगर, तुम्हाला बी दाखवला होता. हा डोंगर एका साईडने हिरवा आहे आणि एका साईडने काळा आहे आणि मधून वाट आहे. तो हिरवा आहे, ते झाडं आहेत, एका साईडने करपलेलं आहे. खरोखर सॉलिड आहे. आपला मित्र बंडू पण बोललेला मला की हा जो राजगड आहे तो गड माझ्या ट्रॅकिंगमधला थोडा म्हणजे एकदम रिस्की होता. आणि बघून मी बोललो नाही मला तर नसणार. मी आता फील करतो आहे की ही जी शिडी आहे ती बघा ना, एकदम सरळ 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 जायच्या वरती आणि एकदम उभं आहे अशी. ही बघा. आणि आपण आता ही चढणार आहे. तर गाईज आता आपण ज्या शिड्या बघितलेल्या उभ्या आहेत त्या शिड्या आता आपण चढणार आहे. 90 डिग्री मध्ये जी स्टेअर्स आहेत ना ते 90 याच्यामध्ये. हा 90 डिग्री मध्ये. बरोबर, एकदम स्ट्रेट आहेत एकदम. आता आपल्याला आता चढायचेच आहेत. त्या शिड्या आपल्याला चढायच्याच आणि आपण आता सुरुवात करतोय. चला. एकदम कडक. कडक. हा खाली बघा कसं वाटतंय. बघा चढतंय. तेव्हा मी जरा वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो मी पुरेपूर. एका हातात मोबाईल पकडून चालून चढणार कसा मी. थांबा. आपण फायनली आलोय वरती. अरे येत आहेत. हा एक भाऊ एक चढतोय, त्याच्या पाठून आपली गँग आहे. हाँ चल 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 छोटे चल फटाफट. कमॉन. वाह वाह मर्दानू वाह. कडक. यस ब्रो. ते लाल झालंय आता. ऑलमोस्ट आलोच आहे. खतरनाक एकदम एक्सपिरियन्स बघायला भेटले ह्या गडावरती. स्ट्रेट बाय स्ट्रेट आहे एकदम 90 डिग्री. पवन बोलल्याप्रमाणे. बसायला जागा मस्त आहे.
काय होतंय असंच होतं का बसायला आतमध्ये काय आहे नाही असं गुफा टाईप मध्ये हे बघा आले दोघ जण या हवा गुफा आहे इथे हवा पण मस्त आहे ते छान एकदम चिल्ड हवा आहे एसी फील आहे नॅचरल काय आलं सागर पाय भरले एकच भरलाय ये वरती ये इथपर्यंत ये जरा ये इथपर्यंत ये पाहिजे ना जरा एक ठेवायला होतं ना स्प्रे कुठला चला चला आलो आता आपण हा बघा इथे थांब जरा आपल्याला इकडे जायचं आता फिरून जायचं इथून हळूहळू आता काहीच आता आपण इथून वरती चढणार आहे हे बघा दरवाजा इथे दिसतोय आपल्याला आता काय राहिलंच नाही चला हा 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 बाई उतरताना आपल्या इथून उतरायचं नाही समोर दरवाजा आहे फायनली आपण दरवाजाकडे पोहोचलोय भाले किल्ल्याचा दरवाजा बघू शकता आणि हे बघा आपले बाकीचे भाऊ बंधू बसले आहेत आणि हे अर्धे येत आहेत हालत खतरनाक झाली आहे उतरते सरळ सरळ आहे बघा येतोय हा एक राहिलेला तो बघा तिकडे वनवा पेटलाय ते बघ तो बघ ओमकार तो बघ वनवा पेटलाय तो बघ अरे ते जायचंच नाही पवन बोलेल ते सरळ सरळ रे जाताना अजून लफडा आहे तर गाईज आता आपण फायनली पोचलो आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा आणि आता आपण दरवाजामध्ये एंट्री मारून वरती जाणार आहे चला दाखवतो पुढे पुढे पवन थांब तर फोटोशूट वगैरे करून आता निघतोय हळूहळू पुढे बघू शकता मंदिर जा तिथे मंदिर आहे जा जननी देवी मंदिर आता आपण ह्या पायऱ्या चढून वरती जायचंय हा 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 हो 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 खतरनाक हे बघा तो बघा तिकडे वनवा पेटलाय हा महादरवाजा आहे आणि इथून आपल्याला अजून वरती जायचं आहे खूप सरळ सरळ पायऱ्या द्या हा बघा काय लागते हा हा इथून बघा हे तलाव आहेत हा व्ह्यू बघू शकता इथून खतरनाक महादरवाजा वगैरे तिथे पण माणसं पोचली तर ते आपल्याला तेवढं नाही करता येणार आहे कारण आपण ऑलरेडी लेट झालेलो आहे ना त्यामुळे आता 3 वाजलेत फक्त हा बाले किल्ला करेपर्यंतच हे बघा या साईडनं पण आहे
काय माहिती असेल तर जरूर कळवा आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये, म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाईम आलो तर आपल्याला पूर्ण माहिती देता येईल. आता आलो आहे तो आपण सध्या, तो आहे बाले किल्ला. चप्पल फूट काढून जावे आतमध्ये जाताना. बघू शकता, हे मला वाटतं इथे वास्तू होती जी तोडली आता, किंवा काहीतरी होतं इथे, वाडे बिडे असं काहीतरी होते. माची म्हणलं तर हीच काय, जाऊ शकतो वाटतं, इथून जावं लागेल. पाय घसरलं तर आपल्याला रिस्की आहे. रिस्की आहे. आलोय आपण, हे बघा पाण्याचे कुंड आहे तिथे. आपण इथून वरून खाली आलोय. मला तिथे जायचं होतं पण लय टाइम लागेल. चला आपण बघू शकता, आपण इथपर्यंत आलेलोच आहे आणि आजूबाजूचा पण व्ह्यू बघू शकता आणि खाली पण बघू शकता. हे बघा खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. पूरा सह्याद्री कवर. बघा आता आपण ह्या वाटेने जाणार आहे. हे बघा आजूबाजूला पण बघू शकता. तर गाईज आता आपण बघायला चाललो आहे, तिथे आहे ना राजवाडा होता, राजवाडा, आणि त्या राजवाड्याचे अवशेष आहेत. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन बघूया. राजवाडा राजवाडा होता, बघू शकता. आजूबाजूने पण दाखवतो. हा राजवाडा होता म्हणतात, राजवाड्याचे अवशेष अजून आहेत.
इथे येण्यापूर्वी पहिला तुम्हाला चप्पल काढूनच यायचं आहे, कारण महाराजांची पाय लागलेले ही जे पवन भूमी आहे ते लिहिलेलं आहे नोटीसवरती, पण तर ती प्लीज नोटीस वाचूनच नंतरला पुढे पाऊल टाका, जेणेकरून काय अपवाद नको. हा पूर्ण असा राजवाडाच आहे. असंच वाटत नाही बघा कसा बा थप्पा. आपला इव्हनिंग नंतर लंचचा काय प्लॅनिंग आहे की डायरेक्ट घरी येतात? आता डायरेक्ट घरी व्ह्यू लास्ट बघा, हा व्ह्यू इथून बघू शकता. हे बघा इथून काय समजतच नाही, हे बघा इथून शिड आहेत बा. हा गेट आला महादरवाजा. हा झालं. येतोय म्हणा. येते आम्ही आलो बघून आणि भेटून. नाही तो आहे ना, तो हिंडला नाही कसं त्याला बोललं आता बलिदान मसाली अजिबात नाही, रूम अजिबात बसायचं नाही. त्या दर बलिदान मसाला काय ना काहीतरी मग संकल्प घेत असते, त्यावेळेस संकल्प घेतले. फायनली आपण फक्त बाले किल्ला आपण फक्त बघून आलो. हा बघा तो बाले किल्ला इथून दिसतोय तो वरचा, हा बाले किल्ला फक्त आपण केला. आणि बाले किल्ल्याला आपण गेलेलो तो होता चोर दरवाजा. बाले किल्ल्याला आपण चोर दरवाजाने गेलो आणि फक्त बाले किल्लाच केला. आणि आपल्याला आता निघायचं आहे, कारण आता ऑलरेडी आपण लेट झालेलं आहे. त्यामुळे राजगडचं आता आहे ना बांधकाम पण चालू आहे. म्हणजे मला वाटतं ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी राजगडमध्ये म्हणजे जरा काहीतरी डेव्हलप होईल. म्हणजे रोपवे वगैरे, म्हणजे रोपवेने आता सध्या त्यांच्या बांधकामाचं मटेरियल वगैरे येतं आहे आणि मटेरियल येतं म्हणजे ते रोपवे पण चालू होईल. म्हणजे त्यावेळेने म्हणजे थोडा वेगळं होईल, म्हणजे चेंजेस होईल, थोडं चांगली सुखसुविधा होईल. आता ते पावसाळ्यामध्ये फुल रिस्की आहे आणि आता तरी एवढं रिस्की आहे तर पावसाळ्यात खूप रिस्की असेल. तर तरीसुद्धा आपण ती रिक्स आपण पार पाडली आणि व्यवस्थित बघून आलो. डोळ्यावरती पण खूप झोप आहे आणि पोटामध्ये भूक आहे. आणि तरी आता आपल्याला उतरायचं आहे. उतरून झाल्यानंतर आपण जेवण वगैरे नंतर निघणार आहे. आता सध्या ते लोक अजून आले उतरले नाहीत आणि आपला पवन इथे बसला आहे. आपण पण थोडा रेस्ट करणार, आता बसणार आणि नंतर निघू. तर आता आपण गेटमधून बाहेर एक निघतोय. चला बाय बाय, निघतोय आता आपण इथून. उतरतानाचा व्ह्यू बघू शकता. हा दरवाजा एका साईडलाच आहे आणि बाले किल्ला तो हा रस्ता हळूहळू आता निघायचा आहे.